असाधारण कारण जे एकाच कार्याला कारण होते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही. मग घट बनवायचं झालं तर दांडकं लागेल की नाही लागेल? लागेल. चक्र लागेल. पण जर लोखंडाची सुरी बनवायची असते तर हे काय कामाचं आहे का? नाही चालत. त्याला हातोडा लागेल, ऐरण लागेल, बरोबर आहे, आग लागेल, बरोबर आहे ना. तर ज्या कामाला जे कारण आहे ना, केस कापायचे असतील तर वस्त्रा पाहिजे, बरोबर आहे, नाही तर ते असलं मशीन आहे ते पाहिजे असतं आहे ना. पण मालिश करायचं असेल तर तेल लागेल, बरोबर आहे ना. आणि मारायचं असेल तर लांब काठी लागेल, छड लागेल, तलवार लागेल, भाला लागेल, बर्ची लागेल, बरोबर आहे ना. याला काय म्हणतात? असाधारण कारण. याला काय म्हणतात? त्या त्या कार्याला जे विशिष्ट कारण असतं, एकमेव कारण असतं, त्याला काय म्हणताय? असाधारण कारण म्हटलं जातं. दंड चक्रादी फक्त घटास कारण आहेत आणि पट करायलासाठी ताणाबाणा लागणार ना. खटक 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 ते कारण आहे ना, ताणा आणि बाणा. म्हणून दंड चक्रादी धोटे, फणी, सूत ही पटालाच कारण आहेत, घटात नाहीत. म्हणून दंड चक्रादी ही घटाची असाधारण कारण आहे. दंड चक्रादी ही कोण आहे? घटाची असाधारण कारण आहे. असाधारण कारणास जे असाधारण कारण असतं त्यालाच करण नाव आहे. करणाचं लक्षण काय? असाधारण कारणम करणम. काय करणाचं लक्षण काय? असाधारण कारण असतो करण म्हणतात. लाल करा. असाधारण कारणम करणम. आता बघा, माझं डोळ्याचं काय झालं? मला इथे हे दिसत आहे, म्हणजे डोळ्याचा आणि अंतःकरण वृत्तीचा याच्याशी काय झालेला आहे? संबंध झालेला आहे. तेव्हा मला ह्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं, बरोबर आहे. बघा, इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते. अधोरेखा करून प्रत्यक्ष प्रमा कोणी होते? इंद्रिय संबंधाने. तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे कोण? ईश्वर, ईश्वरेच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, आणखी काय? देश, काल, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधकाभाव, हे सगळे आहेत. कारण यांचे वाचून कोणतेही कार्य होत नाही. तसेच प्रत्यक्ष प्रमेची नेत्रादी इंद्रिये ही असाधारण कारणं आहेत. म्हणून प्रत्यक्ष प्रमेची इंद्रिय ही करणे आहेत. लाल करा. का प्रत्यक्ष प्रमा, प्रत्यक्ष ज्ञानाला नेत्रादी इंद्रिय ही असाधारण कारणे आहेत, म्हणजे करण आहेत. म्हणून प्रत्यक्ष प्रमेची इंद्रिय ही करणे आहेत. त्या इंद्रियास प्रमाणही म्हणतात. इंद्रियाला प्रमाण म्हणायचं. रूपाचं ज्ञान व्हायचं असेल तर कोणाने होईल? डोळ्याने. तर डोळा प्रमाण आहे ना, आहे ना. शब्दाचं ज्ञान व्हायचं असेल तर कोणाने होईल? कानाने. तर कान हे काय झालं? प्रमाण झालं. लक्षात येत आहे? कान हे प्रमाण, डोळा हे प्रमाण, नाक हे घाण वास येतोय बाबा, मग काय करताय? नाक प्रमाण झालं. प्रत्यक्ष प्रमाणाला काय झालं? नाक हे प्रमाण झालं. म्हणून प्रत्यक्ष प्रमेची इंद्रिय ही करणे आहेत. या इंद्रियांनाही प्रमाण म्हणतात. प्रत्यक्ष प्रमेचं प्रमाण कोण? इंद्रिय. कोणाचं? प्रत्यक्ष प्रमा म्हणजे काय? ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञानाचं असाधारण कारण कोण? तर इंद्रिय. कोण? इंद्रिय. आणि बाकीचे सगळे साधारण कारण, ईश्वर, ईश्वरेच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश, काल, अदृष्ट, प्रागभाव, प्रध्वंसभाव, हे प्रत्येक कार्याच्या भोवती मागे असणारच. बरोबर आहे. मग असाधारण कारण म्हटलेलं आहे. आणि ते प्रत्यक्ष
प्रमेचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे कोण? इंद्रिय. मग तो नाक असेल, कान असेल, डोळा असेल, काहीतरी असेल. शिष्य काय सांगतोय? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान ना. काय प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याची करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले. परंतु ब्रह्म ज्ञान रूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाशरहित व नित्य आहे. ब्रह्म अव्यतिरिक्त दुसरे कुठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्य कसे म्हणता येईल? ब्रह्माचा प्रत्यक्ष होतो की न होतो? हा, अरे हो, अपरोक्ष होतो की. बाबा, प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असेल तर त्याचं प्रमाण कोण? बोला. इंद्रिय आहे ना. आणि ब्रह्माचं ज्ञान इंद्रियजन्य आहे का? मग ते प्रमाण कसं? याचा अपरोक्ष कसा? तो कोय, तो पण काय कच्च्या गुरुचा चेला आहे का? नाही. त्याने विचारलं. बाळासाहेबांना चिलट त्रास देत आहेत सगळ्यांना. हात पायाला चावतात कचाकच. आता सगळ्यांना समजून येतील ती, तुम्ही बोललात म्हणून. आता चला, प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याची करणे कोण आहे? इंद्रिय आहे. बरोबर आहे म्हणून सांगितले. परंतु ब्रह्म कोण आहे? ते ज्ञान कसं आहे? नित्य आहे, उत्पत्ती विनाश रहित आहे व नित्य आहे. मग ते जन्य ज्ञान नाही ना. काय जन्य ज्ञान असेल तर त्या ठिकाणी प्रमाण असेल ना, प्रमाकरण असेल. प्रमाणाने जन्य ज्ञानाला काय म्हणतात? प्रमा म्हणतात. हे ज्ञान तर नित्य आहे. परमात्मा ब्रह्म ज्ञान स्वरूप आहे. ते ज्ञान कसं आहे? नित्य आहे. ते जन्य नाही. ते जन्य नाही तर इंद्रियाने त्याला पाहू शकणार नाही तुम्ही. बरोबर आहे. ब्रह्म व्यतिरिक्त ब्रह्म ज्ञान रूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाश रहित व नित्य आहे. ब्रह्म व्यतिरिक्त दुसरे कोठेही ज्ञान नाही. जे जे काही तुम्हाला ज्ञान 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 जे काही तुम्ही ज्ञान 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 असं म्हणतात, हेच चैतन्य आहे आणि हेच काय? ब्रह्म आहे. ब्रह्म सोडून कुठल्याही पदार्थामध्ये ज्ञान नाही. दगडात ज्ञान आहे की नाही? नाही. विटेत, लाकडात नाही आहे, ज्ञान नाही आहे. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. ते दगड स्वरूप आहेत म्हणून त्याच्यामध्ये ज्ञान नाही. बरोबर आहे. पण ते दगडाची सत्ता आहे म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान पण आहे असं म्हटलं जातं. तर बघा, ब्रह्मज्ञान रूप आहे. ते ज्ञान उत्पत्ती विनाशरहित व नित्य आहे. ब्रह्माच्या अतिरिक्त दुसरं कोठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल? हे इंद्रियजन्य ज्ञान आहे, हे कसं काय म्हणता येईल? आहे ना. याला प्रमा तरी म्हणता येईल का? प्रमाणजन्य ज्ञान प्रमा असं म्हणता येईल का? नाही म्हणता. ते नित्य स्वरूप ज्ञान आहे, ज्ञान रूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. ते नित्य आहे, ते कशानेही जन्य नाही. मग त्याला तुम्ही काय म्हणणार? ते कुठल्याही प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी याने उत्पन्न होणारं ज्ञान नाही आहे. ते नित्य ज्ञान आहे. मग त्याला तुम्ही प्रमा म्हणणार का नाही म्हणणार? जन्य ज्ञान म्हणणार की नाही म्हणणार? बघूया आपण, आहे ना.
नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल हा प्रश्न आहे ना. जे ब्रह्मस्वरूप ज्ञानस्वरूप जे ब्रह्म आहे, जे नित्य ज्ञान आहे, त्याला इंद्रियजन्य ज्ञान असं कसं म्हणता येईल? म्हणता येणार नाही. बरोबर आहे ना. इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. काय म्हणते? इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. अधोरेखा करून एकच व्यापक चैतन्य आहे, पण उपाधी लागली तर वेगवेगळी नावं होतात की नाही सांगा. हा स्फटिक आहे, याच्याजवळ लाख ठेवली. लाख माहिती आहे ना, पोस्टामध्ये ती लावतात ती लाख लाल रंगाची आहे ना, शिक्के मोहर लावण्यासाठी. बरोबर आहे. ती लाख जर त्याच्याजवळ ठेवली तर ती काय दिसतो? स्फटिक कसा दिसतो? ह्याच्यावर ठेवला तर हिरवा दिसेल, त्या लाल ह्याच्याजवळ ठेवला तर लाल दिसेल, निळ्या मखमली कपड्यावर ठेवला तर कसा दिसेल? निळा देखील. कण्हेरीच्या फुलाजवळ ठेवला तर कसा दिसेल? तो तसा नाही आहे, पण उपाधी भेदाने वेगवेगळा असू शकतो. काय हेच म्हणतात. इंद्रियजन्य असा व्यवहार अधोरेखा करा. परमार्थ नाही, व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाना निरनिराळी नावे प्राप्त होतात. अधोरेखा करा. क्या? एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. क्या? एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. यास उदाहरण, एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्या पावेतो जाते. बरोबर आहे ना. काय? तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने अळं म्हणजे समजतं ना, झाडाच्या भोवती वाटोळं केलेलं असतं, वर्तुळाकार खणलेलं असतं, त्याला काय म्हणतात? आळ्या म्हणतात. आळ्या पावेतो जाते. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. मग चौकोन केलं तर चौकोनाच्या आकाराचं होतं ना, त्रिकोण केलं तर त्रिकोणाचं, लंबगोल केलं तर लंबगोलाचं, वर्तुळ केलं तर वर्तुळाकाराचं ते पाणी होऊन जातं. मग हे तळ्यातील पाणी, बरोबर ना. हे बघा, हे इथे हे तळ आहे, ह्याच्यात पाणी आहे, याला काय म्हणणार? पाटातून पाणी वाहत आहे, ह्याला काय म्हणणार तुम्ही? पाटाचे पाणी. आणि अळ्यामध्ये पाणी आहे, त्याला काय म्हणणार? आणि झाडामध्ये पण पाणी आहे ना. बरोबर आहे ना. ही वेगवेगळी नावं झाली, पाणी एकच आहे ना. तळ्यातलं पाणी, पाटाचं पाणी, अळ्याचं पाणी, झाडातलं पाणी, विहिरीचं पाणी, नळातलं पाणी, कालव्याचं पाणी. किती नावं झाली बघा, अनंत नावं झालं ना पाण्यालाच. बरोबर. बर्फ हे पण काय पाणीच आहे ना. वाफ हे पण काय पाणीच आहे ना. बरोबर आहे. तर हे पाटाचे पाणी, हे आळ्यातील पाणी, अशी स्थलभेदाने पाण्यात निरनिराळी नावे प्राप्त होतात. स्थलभेदाने, कशाने? अवस्थाभेदाने, स्थलभेदाने आहे ना, काळभेदाने ही वेगवेगळी नावं होऊ शकतात. त्याप्रमाणे सर्वव्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरात अंतःकरणात व्यापक असेल, त्या अंतःकरणासाठी तेवढ्या चैतन्यात प्रमातृ चैतन्य असे नाव आहे. बरोबर आहे. हे संपूर्ण तळ आहे आणि तळ्यामध्ये पाणी आहे. ते पाणी पाटाने आलं आणि अळ्याच्या आकाराचं झालं. तळ केवढं मोठं आहे? 10 किलोमीटर, 10 चौरस किलोमीटर. आळं किती आहे? 1 मीटर आहे ना. दोघांमध्ये फरक आहे की नाही? एक तळ 10 किलोमीटर व्यासाचं किंवा 10 किलोमीटर परिघाचं असं आहे, आणि ते कितीचं आहे? 1 मीटरचं आहे. दोघांमध्ये फरक आला की नाही? तशाच तऱ्हेने सर्वव्यापक चैतन्याचा जेवढा भाग एक शरीर आणि एक अंतःकरण, हे घ्या. हे अंतःकरण, ह्या अंतःकरण आहे,
व्यापक असेल त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य नाव अधोरेखा कर. तेवढ्या चैतन्याला काय नाव दिलं? परमातृ चैतन्य. काय? प्रमातृ चैतन्य. जेवढं संपूर्ण व्यापक चैतन्य एका शरीरामधल्या एका अंतःकरणामध्ये व्यापून राहतं त्याला काय म्हटलं आहे? प्रमातृ चैतन्य म्हटलेलं आहे. प्रमातृ चैतन्य कळलं? अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य असं नाव. अंतःकरणासहित अंतःकरणामध्ये असलेल्या चैतन्याचं नाव काय? प्रमातृ चैतन्य. बरोबर आहे? हे प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. काय म्हणतात? तळ्याच्या स्थानी समजावे. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा घटापर्यंत जाते, है ना. आता हे बघा, पाटातून पाणी जायला लागलं तर पाटाचं पाणी आहे की नाही? पाटातही पाणी आहे की नाही, है ना. मग अंतःकरणातील वृत्ती इंद्रियाद्वारे घटापर्यंत जाते. तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे. हे पाटाच्या स्थानी समावे. स्थळाच्या स्थानी कोण? परमातृ चैतन्य. पाटाच्या स्थानी कोण? प्रमाण चैतन्य. बरोबर आहे. आता घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. बरोबर आहे ना. हे बघा, हा साठा, अंतःकरण म्हणजे काय? चैतन्याचा साठा. डोळ्यातून हे चैतन्य निघालं म्हणजे हे पाटातून निघालेल्या पाण्यासारखं, त्याला काय म्हणायचं? प्रमाण चैतन्य. बरोबर आहे. आणि ते प्रमाण चैतन्य जेव्हा त्या कुठल्या तरी विषयाचा आकार होतं त्याला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य. लक्षात येतं आहे का? हे काय? बघा इकडे काय? हे काय किंवा हे काय? तळ म्हणजे काय? अंतःकरण. अंतःकरणामध्ये व्यापलेल्या चैतन्याला काय म्हणायचं? प्रमातृ चैतन्य. इंद्रियातून डोळ्यातून वृत्ती विषयाकार व्हायला लागली तेव्हा तिला काय म्हणायचं? प्रमाण चैतन्य. आणि ते विषयाकारा झाली तेव्हा तिला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य. तेव्हा आता चैतन्याचे किती प्रकार झाले सांगा बरं? प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, अप्रमेय चैतन्य. बरोबर आहे. पुन्हा एकदा, चैतन्याचे प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य. बरोबर आहे ना. इथे काही संकोच करण्याची काही जरुरी नाही, आहे ना. आपण शाळेत शिकवतो त्यावेळेला ते विषय आपण शिकवत असतो, त्याच्यासमोर आपल्यासमोर काय बसलेले असतात? मुलं बसलेली असतात, ते अबोध असतात. आता आपण काय झालं, शिकलेलं असतो, कोणी BA असतो, कोणी B.एड असतो, असे असतात. पण या ठिकाणी सुद्धा काय, शिष्य आणि गुरु हे नातं असतं. आणि त्या ठिकाणी निसंकोचपणे काय करायचं असतं? बोलायचं असतं. हा ताठा किंवा अभिमान असू नये, मी शिक्षक आहे, मी यांच्या खाली कसं बसावं जमिनीवर, किंवा मी कसं काय शिकावं, आणि हे जसं शाळेत शिकवतात तसं शिकवतायत, आहे ना. हे असं काही म्हणू नये, कारण तीच शिकवण्याची एक रीत आहे. कळलं का ना? कळलं का? समजलं का? पुन्हा सांगू का? पुन्हा हे कळलं का? पुन्हा बोलून दाखवा बरं. हीच एक पद्धत आहे समजून घेण्याची. बरोबर आहे. चला, तेव्हा पहिलं काय? आता हे कोणा समजतात का? काय? बस एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चला पुढे जाऊ. घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. हे आळ्याच्या स्थानी समजावे. आता चौथं, अंतःकरण वृत्तीचा घटाती विषयाप्रमाणे आकार होतो. त्या घटकार वृत्तीतील चैतन्य प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. आता अजून एक आलं. काय आलं?
अंतःकरण वृत्तीचा घटादी विषयाकाराप्रमाणे आकार होतो, त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. बघा हे काय आता म्हणायचं, चैतन्य म्हणू नका, हे काय अंतःकरण आहे ना, बरोबर ना. ही मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबवलेली अंतःकरणाची वृत्ती, बरोबर आहे. आणि ही वृत्तीनंतर काय झालं, ही घटाकारा वृत्ती, बरोबर ना. वृत्ती काय झाली, घटाकारा वृत्ती झाली. तर अंतःकरणामध्ये चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं, याच्यामध्ये जे चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य, बरोबर आहे ना. आणि घटादी आकारवाला होऊन त्याच्यामध्ये काय झालं, प्रमेय चैतन्य, बरोबर आहे. अंतःकरणात वृत्तीचा घटादी विषयाकाराप्रमाणे आकार होतो, त्या घटाकारा वृत्तीतील चैतन्य नीट समजून घ्या. नाही नाही, डोकं नाही, स्पष्ट आहे, सरळ आहे, सरळ आहे. तर समजून घ्या फक्त. हे बघा ह्याच्यामध्ये चैतन्य आहे की नाही, हे बघा ह्याच्यात चैतन्य आहे की नाही, आहे ह्याच्यात चैतन्य आहे की नाही, ह्याच्यात चैतन्य आहे की नाही, ह्याच्यात चैतन्य आहे की नाही, आहे. तर हे आहे अंतःकरण. तर अंतःकरणामध्ये चैतन्य असेल की नाही, अंतःकरणामध्ये चैतन्य असेल. मग हा विषय आहे, विषयामध्ये चैतन्य असेल की नाही. मग या विषयामध्ये असलेल्या चैतन्याचं नाव काय, प्रमेय चैतन्य. काय विषयामध्ये असलेल्या चैतन्याचं नाव काय, प्रमेय चैतन्य. अंतःकरणामध्ये असलेल्या चैतन्याचं नाव काय, परमातृ चैतन्य. आणखी परत एकदा लक्षात, 2 नंबर आहे, अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारा घटापर्यंत जाते, त्या वृत्तीतील चैतन्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य. झालं, 3 गोष्टी समजल्या का. काय अंतःकरणामध्ये असलेल्या चैतन्याला काय म्हणायचं, वृत्तीमध्ये असलेल्या चैतन्याला काय म्हणायचं, आणि विषयामध्ये असलेल्या चैतन्याला काय. हे लक्षात आलं का. 3 गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजे. अंतःकरणामध्ये असलेल्या चैतन्याचं नाव, वृत्तीमध्ये असलेल्या चैतन्याचं नाव, आणि विषयामध्ये असलेल्या चैतन्याचं नाव काय. आणि आता मग काय केलेलं, प्रमेय चैतन्य हे त्याचं विशिष्ट चैतन्य आहे. कोणाचं, त्या विषयाचं. पण हे जे अंतःकरण आहे ना, हे अंतःकरणाचे 3 प्रकार झाले. एक मुख्य साठा, पाटाच्या पाण्याचं, बरोबर, आणि त्या आयाच्या आकाराचं. अंतःकरण 3 प्रकारचं झालं. एक साठा, पाणी जसं आहे तशा तऱ्हेने, पाटातलं पाणी आणि आयाचं प्राणी, बरोबर आहे ना. ह्या तिघामध्ये चैतन्य असणार ना. मग ह्याला काय म्हणायचं, प्रमातृ चैतन्य. याच्यामध्ये असणाऱ्या चैतन्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य. आणि याच्यामध्ये ज्या विषयाकारा जी वृत्ती झाली, त्या वृत्तीमध्ये असणाऱ्या चैतन्याला 4थं चैतन्य, प्रमा चैतन्य म्हणायचं. आता हे सगळं बाजूला ठेवा, हा फक्त विषय आहे ना. तर ह्याच्यामध्ये चैतन्य असेल त्याला काय म्हणायचं. अजून कोणाच्या लक्षात नाही आलं असेल तर मला सांगा. नुसतं असं वर वर भरायचं नाही. अंतःकरणामध्ये जे चैतन्य व्याप्त आहे त्याला काय म्हणायचं, है ना. अंतःकरणाच्या लंबायमान अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये व्याप्त असलेलं चैतन्य आहे त्याला काय म्हणायचं.
बरोबर आहे. आता अंतःकरणाची वृत्ती विषयाला व्यापून राहिली आहे, तर त्याच्यामध्ये देखील चैतन्य असेल की नाही? त्याला काय म्हणायचं? हा, प्रमा चैतन्य किंवा प्रमाण चैतन्य, प्रमा चैतन्य काय म्हणायचं? हा, आणि हे तिन्ही बाजूला काढल्यानंतर एकटा विषय राहिल्यामध्ये त्याच्यामध्ये चैतन्य आहे, त्याचं नाव काय? बरोबर आहे ना? आता बघ, मी हात दाखवतोय, हा हा हात विषय आहे ना? या हात विषयामध्ये काय चैतन्य आहे, त्याचं नाव काय? आता ही वृत्ती बघा, इथून धावत इंद्रियातून बाहेर 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 आली आली आली, ह्याच्यामध्ये कोण चैतन्य आहे? नाही, प्रमाण चैतन्य. आता ही वृत्ती हे बघा आकार आकार झाली, बरोबर आहे ना? आता ही वृत्ती आकार झाली, तर ह्या वृत्तीमध्ये देखील चैतन्य असेल ना? याला काय म्हणायचं? प्रमा चैतन्य. आणि हे प्रमेय चैतन्य, हे प्रमाण चैतन्य. हे अजून समजून नाही आलं तर मला सांगा काय? हा एकटा विषय आहे, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या चैतन्याला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य है ना? हा एकटं अंतःकरण आहे, त्याच्यामध्ये असलेलं काय म्हणायचं? हा, प्रमातृ चैतन्य. ह्याच्यामधून ही वृत्ती माझ्या हातात सारखी जशी अशी निघाली, आता ही अशी निघते, ह्याच्यामध्ये कोण? प्रमाण. ही आता ह्याच्या आकाराची झाली, मग ह्याच्यामध्ये कोण आहे? प्रमा चैतन्य. हे काय? हे काय? हे काय? हे काय? हे काय? आणि हे काय? समजलं मग तुम्हाला की कशा युक्त्या कराव्या लागतात मास्तराला, तुम्हाला माहिती आहे. मास्तराला युक्त्या कराव्या लागतात की नाही? हा, सोडू द्या. हो, समोरचा माणूस, माणसाच्या चेहऱ्यावर समजलं हे दिसायला पाहिजे. आणि जोपर्यंत समजलं, शिष्य जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत त्याला सांगत राहा, असा आम्हाला आदेश आहे, आज्ञा आहे. श्रुतीच्या आज्ञा काय? जोपर्यंत त्या माणसाला कळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकाराने समजावून सांगा. बोला काय? काय? हे काय? हे काय? हे काय? हे आता काय? प्रमा चैतन्य. हे कोण? हे कोण? हे कोण? प्रमाण चैतन्य. आणि हे तर चैतन्य किती झाली? लिहा आता. 4 झाली. एवढी तर लक्षात आली का? प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य. बरोबर आहे. चला मग पुढे जाऊया. प्रमा चैतन्य हे आहे ना, हे आळ्याच्या ठिकाणच्या पाण्याच्या आकाराचं आहे ना. आळ्याच्या ठिकाणी जे पाणी राहिलंय ना, गोल फिरलंय ना, त्याला काय म्हणायचं? प्रमा चैतन्य. पाण्याला नाही म्हणायचं, चैतन्याला, विषयाकार चैतन्याला काय म्हणायचं? प्रमाण चैतन्य. अंतःकरणाच्या लंबायमान वृत्तीमध्ये जे चैतन्य असेल ते पाटाच्या पाण्यासारखं, त्याला काय म्हणायचं? आणि जे तळ्यातलं पाणी आहे ते म्हणजे अंतःकरणामध्ये असलेल्या चैतन्यासारखं, प्रमातृ चैतन्य झालं. आता ह्या 4 गोष्टी आपल्या लक्षात राहतील की नाही?
प्रमातृ, प्रमाण, प्रमेय चैतन्य, प्रमा चैतन्य. अळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती याच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यात निरनिराळी नावे प्राप्त झाली. आता हे चैतन्य आहे ना, मग अंतःकरणात असलं तर त्याला काय म्हणायचं? एकच चैतन्य आहे. हां, पण त्याची वृत्ती ही उपाधी झाली तर तिला काय म्हणायचं? प्रमाण चैतन्य. और विषय म्हणजे प्रमेय हे काय झालं? उपाधी झाली तर काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य है ना. आणि विषयाकार वृत्ती ही उपाधी झाली तर त्याचं नाव काय म्हणायचं? प्रमा चैतन्य. तर अशा तऱ्हेने कशामुळे? वेगवेगळ्या स्थानामुळे, वेगवेगळ्या अवस्थेमुळे नावं बदलली, पण चैतन्य एकच आहे. बरोबर आहे. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती, अंतःकरण आणि त्याची वृत्ती, अंतःकरण आणि त्याची वृत्ती याच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त झाली. प्रमातृ, प्रमेय, प्रमाण, प्रमा ही नावं प्राप्त झाली. त्या चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, त्यात चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. लक्षात आलं का? चैतन्य उत्पन्न होत नाही, चैतन्य प्रमा असं ज्ञान उत्पन्न होण्यास. अधोरेख करा, आपणाला समजलं असं म्हणा. काय? त्यात हे ज्ञान उत्पन्न होत नाही है ना. तर काय उत्पन्न होतं? हे नाव उत्पन्न होतं. नाव उत्पन्न होऊन देत नाही, ज्ञान उत्पन्न होत नाही. ज्ञान वेगवेगळं त्याच्यामध्ये जखडलं की त्याला वेगळं वेगळं म्हणायचं, एवढंच. बाकी काय? पाणीच आहे ना. ते पाणीच आहे ना. बर्फ असलं तरी पाणी, हिम असलं तरी पाणी, दव असलं तरी पाणी, वाफ असलं तरी पाणी, खड्ड्यातलं पाणी, विहिरीतलं पाणी, नळातलं पाणी, तलावातलं पाणी, समुद्राचं पाणी. आता किती नावं म्हटलं सांगा. या सगळ्या उपाध्या आहेत ना. पाणी पाणीच. बरोबर आहे ना. चला तर चला, हे जसं आपण मराठवाड्यात म्हणतो, तर पाणी तर पाणीच. उपाधीमुळे वेगवेगळी नावं प्राप्त झालेली आहेत, एवढंच म्हणायचं. प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, अधोरेखा करा, लाल करा. प्रमा असे नाम उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे, विषयाकार वृत्ती कारण आहे. काय? चैतन्याचे ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास म्हणजे चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे, विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे. काय? विषयाकार झालेली वृत्ती काय आहे? कारण आहे. ज्ञान उत्पन्न होत नाही. नाव काय? प्रमा असं नाव उत्पन्न होण्यास काय? अंतःकरणाची वृत्ती, विषयाकार अंतःकरणाची, विषयाच्या आकाराची अंतःकरणाची वृत्ती ही कारण आहे. कशाला? त्याच्यामध्ये असणाऱ्या चैतन्याला प्रमा चैतन्य असं नाव देण्यासाठी. ते चैतन्य काय उत्पन्न होत नाही आहे ना. पाणी जसं तळ्यातलं पाणी काय, पाटातलं पाणी काय आणि अळ्यातलं पाणी काय, हे सगळं काय तलावाचंच पाणी आहे ना. आणि पाणीच आहे, नुसतं पाणीच आहे. बरोबर. चला, प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे. आणि ती वृत्ती कशी आहे? इंद्रियजन्य आहे. की अंतःकरणाची वृत्ती कशी आहे? इंद्रियजन्य आहे. इंद्रियातून जे गेलेली आहे म्हणून इंद्रियजन्य आहे. या अभिप्रायाने प्रमाज्ञानाची कारणे इंद्रिय म्हटली आहेत. अधोरेखा करू.
या अभिप्रायाने ज्ञानाची करणे इंद्रिये म्हटली आहेत. नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. ती काय करतात? नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. या अभिप्रायाने इंद्रियास कारण म्हटले नाही. इंद्रिये नित्य ज्ञानरूप ब्रह्म उत्पन्न करतात या अर्थाने इंद्रियाने ब्रह्माचं ज्ञान होतं असं म्हटलेलं नाही आहे ना. विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. या अभिप्रायाने प्रमाज्ञानाची करणे इंद्रिय म्हटली आहेत. काय म्हटलंय? नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटलेले नाही. विषय समजावण्याकरता वेदांत वेत्ते आचार्य यांची अशी परिभाषा आहे. कुठली? प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य, प्रमा चैतन्य. विषय समजवण्यासाठी आचार्य लोक सांगत असतात, पण सगळं काय एकच ज्ञान आहे. कुठलंही ज्ञान ब्रह्मज्ञान उत्पन्न करत नाही. तसेच अंतःकरण उपहित आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य असे पण भेद आहेत की नाही. आता पुढच्या वेळेला हे करायचं आहे आपल्याला. अंतःकरण उपहित चैतन्य, अंतःकरण उपाधी बनलं तर त्या चैतन्याचं नाव काय? उपहित. अंतःकरण विशेष्य बनलं, अंतःकरण विशेषण बनलं तर त्याला काय म्हणायचं? अंतःकरण विशिष्ट चैतन्य. एकच ज्ञान आहे. इथे उपाधी आली तर हे उपहित, इथे विशेषण आलं तर हे काय म्हणणार? विशिष्ट बनणार. हे दोन आहेत. बरोबर आहे. दोन्हीही ज्ञान आहे. इथे जर उपाधी येऊन बसली बोडक्यावर ह्याच्या तर हे उपहित झालं. इथे काय झालं? विशेषण येऊन बसलं तर हे काय झालं? विशिष्ट झालं. विशिष्ट आणि उपहित हे दोन भेद कोणाचे होतात? चैतन्य. उपाधी मानलं तर उपहित होतं आणि विशेषण मानलं तर का विशिष्ट बनून जातं. बरोबर आहे. आता चला, अंतःकरण उपहित आणि अंतःकरण उपहित आणि अंतःकरण उपहित चैतन्य म्हणतात. आणि अंतःकरण विशेषाने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. उपाधी आणि विशेषण याची लक्षणे मागे सांगितली आहेत. उपाधी आणि विशेषण यांची लक्षणं पहिलीच सांगितलेली आहेत. ती दृढ होऊन विषय समजावा याकरता पुन्हा एकदा सांगतो. काय म्हणतात? तीच सगळी काय होऊन दृढ होऊन पुन्हा एकदा सांगतो. उपाधीचे स्वरूप व कार्य. उपाधीचं काय? स्वरूप व कार्य. निदान आपण शिकवतो त्याच्यामुळे एक तर फायदा होतोय की नाही तुमचा. वाघमारे किती वर्षापूर्वी शाळा सोडली, होय ना. काहीतरी विसरलेलं सगळं पुन्हा पुन्हा काय होतंय? वाचायची सवय लागते, विचार करायची सवय लागते, बोलायची सवय लागते की नाही? लागते ना. आता महिला मंडळ त्या संसाराच्या रगाड्यामध्ये गुंतून गेलेलं असतं. कुठलं काय आठवत नसतं, काही नसतं. ते प्रयागताई बिचारी निदान रोज लाटताना ओवी पाठ करत असेल म्हणून तिच्या लक्षात असेल, पण बाकीचं सगळं रांधा वाढा उष्टी काढा याच्यामध्ये सगळं जीवन जातं की नाही सांगा. असं या निमित्ताने थोडासा आपला विषय वेळ काढला, बाजूला काढला तर काय होतं? आपल्या पूर्वज्ञानाची सुद्धा उजळणी होते, औपचारिक ज्ञानाची उजळणी होते आणि परमार्थ ज्ञान हे तुमचं होऊनच जातं. आता उपाधीचे स्वरूप आणि कार्य हे म्हणतात, जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते, तिला काय म्हणायचं?
बरोबर आहे. काय सांगितलं, जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशामधील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण मात्र वेगळी राहते, तिला काय म्हणताय? समजावून सांगा, प्रत्येकाने समजावून सांगा. जी वस्तू जितक्या देशात राहून त्या देशामध्ये असणाऱ्या वस्तूचं ज्ञान करून देते आणि त्याच्यापेक्षा वेगळी राहते, तिला काय म्हणायचं? बोला. जी वस्तू जितक्या देशामध्ये राहते त्या देशामध्ये जेवढ्या म्हणून वस्तू असतील तिला प्रकाशित करून आपण मात्र निराळी राहते, तिला काय म्हणायचं? आपण निराळी राहते, त्याला काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं. बरोबर आहे. आता बघा, कर्ण षष्कुली, हे बघा, ह्याला षष्कुली म्हणतात. काय? याला बाळी म्हणतात. तुमच्या इकडे मराठवाड्यात काय म्हणतात माहीत नाही, बाळीच म्हणतात. हे हे कानाची बाळी असं. हा हा सगळा हा हा याला षष्कुली. षष्कुली म्हणजे आपण करंजी बनवतो ना, करंजी, ती करंजी आहे. त्या करंजीसारखा हा आकार आहे. त्या कर्ण षष्कुली श्रोत्राची उपाधी आहे, ही आहे. आता बघा, सगळं आकाश आहे की नाही? आहे ना. मग ह्याच्यामध्ये सुद्धा आकाश आहे की नाही? याला उपाधी म्हणायचं. आणि या उपाधीने वेढलेल्या आकाशाला काय म्हणायचं? श्रोत्र. काय म्हणायचं? या उपाधीने वेढलेल्या आकाशाला काय म्हणायचं? श्रोत्र म्हणायचं. बरोबर ना. कर्ण शुष्कल्यावरती आकाश ही काय? श्रोत्र आहे. श्रोत्राची उपाधी काय? हे बघा, कर्णषष्कुली. काय म्हणाल? कर्णषष्कुली, 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 कर्णषष्कुली. कानाची बाळी ही काय आहे? श्रोत्रेंद्रियाचं काय आहे? श्रोत्रेंद्रियाची उपाधी आहे. या उपाधीमध्ये साठलेलं काय करतो? शब्द. आकाश हा काय असतो? शब्द असतो. कर्णषष्कुली श्रोत्राची उपाधी आहे. जी जितक्या देशात आहे तितक्या देशस्थित आकाशाचे श्रोत्रेंद्रिय बाहेर जावा असे ज्ञान करून देऊन त्याहून आपण वेगळे राहते. कर्णषष्कुली आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालवित नाही. काय? कर्णषष्कुलीचे धर्म, मांस, आकार हा त्या श्रोत्रेंद्रियावर कधीही येत नाही. ती व्यावर्तक राहते. कर्णषष्कुली वेगळीच राहते. पण त्या आकाशाला काय बनवते? इंद्रिय बनवते. म्हणजे इंद्रिय त्या आकाशाचं नाव काय होऊन जातं? इंद्रिय हे नाव होऊन जातं.